मित्रांनो, ऊस पीक हे असं आहे की तुम्ही त्याला पाणी आणि खत असलं की ती किती प्रकारे चांगल्या प्रकारे ऊस पीक निघत असतं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवभारत टीव्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, ऊस पीक आता ह्या वर्षी चांगल्या प्रकारे शेतकरी ऊस पिकाकडे देखील वळायला लागलेले आहेत. कारण ज्या शेतकऱ्यांनी केळी पिकं केली ते शेतकरी आता ऊस पिकाकडे वळायला लागले आहेत. मग अशा वेळी ऊस पीक जर आपण चांगल्या प्रकारे आणलं, जेणेकरून त्याला जर व्यवस्थित पद्धतीने त्याचं नियोजन केलं, त्याची लागवड चांगली केली. आता बरेचसे शेतकरी अंतर देखील भरपूर ठेवत आहेत. अंतर ठेवलं तरी चालतंय, पण अंतराशिवाय ऊसाचा पोत बी होत नाही शेतकरी मित्रांनो. कारण ज्यावेळेस कुठल्याही पिकाला हवा लागन त्यावेळेस आपलं पीक देखील चांगल्या प्रकारे त्याचा पोत होत असतो. आता अंतर देखील चांगल्या प्रकारे ठेवतात. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे, आता हे आडसाली ऊस आहे. आता बरेचसे शेतकऱ्यांनी आडसाली देखील ऊसाच्या लागवडी केलेल्या आहेत. मग आपल्याला याच्यातनं सगळ्यात जास्त फुटवा कसा होईल, आणि जास्त फुटवा झाला तर आपल्याला चांगल्या प्रकारे ॲव्हरेज देखील निघत असतं. कारण जास्त ऊसाची संख्या होणं देखील खूप गरजेचं असतं. तर आपल्याला ऊस पिकाला आता काही शेतकरी आपले शेणखत देखील टाकत असतात बांधणीच्या टायमाला. 1846, 1026 अशी चांगली चांगली खतं देखील टाकत असतात. पण आपल्याला बांधणीला खत टाकल्यानंतर देखील ऊस पीक आपल्याला जर चांगल्या प्रकारे 100 टनाचं जर ॲव्हरेज काढायचं असेल तर आपल्याला अजून देखील ठिबकमधनं खतं सोडणं खूप गरजेचं आहे. कारण आता बरेचशा शेतकऱ्यांनी ठिबक केलेलं आहे आपल्या ऊस पिकाला. तर सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, ऊस पीक हे असं आहे की तुम्ही त्याला पाणी आणि खत असलं की ती किती प्रकारे चांगल्या प्रकारे ऊस पीक निघत असतं. कारण का, ऊस पीक काय आपला थांबत नसतो. जरी आपलं आडसाली ऊस पीक असलं तरी ज्यावेळेस जुना ऊस असतो तो जरी थांबला तरी नवीन कोमारं जी निघत असतात तर ती नवीन कोमारं देखील आपल्याला टनेजला भरपूर मदत करत असतात. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, आज आपण आता आडसाली ऊस बऱ्याच शेतकऱ्यांचा आहे. मग आडसाली ऊसाला जास्त आपल्याला कोमारं निघण्यासाठी आणि आपल्याला चांगलं भरपूर ॲव्हरेज कसं घडेल याच्यासाठी आता बांधणीला टाकलेलंच असतं खत. पण अजून देखील आपल्याला खत कुठलं सोडायचं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, आता पाणी भरपूर आहे. आता लाईट देखील चांगल्या प्रकारे आपल्या शेतकऱ्यांना चालत आहे. कारण ठिबक आलेलं आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला चांगल्या प्रकारे खतं देखील सोडा येत आहेत. तर काय करायचं आहे, ऊस पिकाला जर ऊस पीक आता आपलं बांधलेलं असेल, काही शेतकऱ्यांचा आडसाली ऊस असेल तर त्याला आपल्याला 24-24 या जातीचं खत आणायचं आहे. आणि 24-24 खत शेतकरी मित्रांनो इतकं चांगल्या क्वालिटीचं आहे. 24-24 मुळे आपल्याला काय होतं की ती विरघळतंय खत लगेच. आणि आपण असं जर बॅलरमध्ये जर खत टाकलं आणि काठीने जर हलवलं तर ती विरघळतंय खत. आणि आपण नंतर त्याचं वस्त्रगाळण करून, म्हणजे जेणेकरून आपलं ड्रीप देखील चॉकअप झालं नाही पाहिजे याची काळजी जर घेऊन आपण ठिबकमधनं जर 15 दिवसाला आपल्याला जर ऊसाला एकरी 10-10 किलो जरी सोडलं तर शेतकरी मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट आहे. कारण कोमार इतकं ऊस पिकाला निघणार आहेत आणि त्या कोमाऱ्याचा फायदा आपल्या टनेजला देखील भरपूर होणार आहे. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे आडसाली ऊस आहे त्या शेतकऱ्यांनी नक्की शेतकरी मित्रांनो 24-24 हे खत 10 दिवसाला जर सोडलं तर चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट तुम्ही आता बघू शकता. हे आडसाली ऊस आहे, पण ह्याच्यातून ही जे नवीन कोमार निघलेलं आहे ह्या कोमाऱ्याला आता खत मिळणं खूप गरजेचं आहे. कारण आपण काय केलं असतं, बांधणीच्या टायमाला खत टाकलेलं असतं आणि ती बांधणी झाली की खत बुजून ही वरचा ऊस जास्त ते चांगल्या प्रकारे ओढत असतो. पण ही आता जे नवीन कोमार निघलेलं आहेत, मग नंतर उद्या पाऊस पडला की अजून देखील कोमार निघत असतात. ह्या अशा कोमाऱ्याला आता सध्या 24-24 जर आडसाली ऊसाचं जर असं कोमार असतील आणि जर आपण 24-24 खत जर सोडलं तर याचा रिझल्ट ही कोमारा इतक्या चांगल्या प्रकारे वजन देत असतो. त्याच्यामुळे आपल्याला नक्की चांगल्या प्रकारे ह्याचा रिझल्ट देखील मिळणार आहे. आपला आडसाली जी ऊस पीक आहे शेतकरी मित्रांनो, काळोखी देखील चांगल्या प्रकारे येत आहे आणि त्याची वाढ 24-24 खती आपलं ऊस पिकाची वाढ करीतच राहते. आणि त्याच्यामुळे नवीन कोमारा जे निघतात ना त्याच्यामुळे आपल्याला नक्की 100 टनाला आपला एकरी ऊस गेल्याशिवाय राहणार नाही. पण फक्त आपण 24-24 सारखं 10 दिवसाला जर सोडीत राहिला तर त्याचा रिझल्ट देखील खूप चांगल्या प्रकारे आहे. तर आज शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे असं आडसाली ऊस आहे त्या शेतकऱ्यांनी नक्की हा उपाय करा. कारण कुठलंही खत आपल्या पिकाला सोडलेलं वाया जात नाही, ते आपल्याला नक्की फायदाच करून जाणार आहे. त्याच्यामुळे ऊस पिकाला आपण 24-24 हे खत सोडा आणि आपल्या ऊसाच्या टनेजमध्ये ॲव्हरेजमध्ये देखील फरक पडा. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.